राष्ट्रवादीला उमेदवार मिळत नाही असं अमोल कोल्हेंनी हास्यास्पद बोलू नये असं रुपाली चाकणकर म्हणतात। रुपाली चाकणकरांनी अमोल कोल्हेंना हे प्रत्युत्तर दिले। अमोल कोल्हे सध्या नाटकांमधून लोकांशी संपर्क साधतायत असं रुपाली चाकणकर म्हणाल्या। घरासमोरचा साधा रस्ताही त्यांना करता आला नाही तरीही आपण जिंकून येऊ असा आत्मविश्वास येतो कुठून असं चाकणकरांनी म्हटलंय। म्हणजे शिवाजीदादा आढळराव पाटील म्हणजे शिंदे गटातून अजितदादांच्या राष्ट्रवादीकडे येणार, बरोबर? किंवा प्रदीपदादा कंद भारतीय जनता पक्षाकडून अजितदादांच्या राष्ट्रवादी, की याचा अर्थ समोर महायुतीला इतर पक्षातून किंवा त्यांच्या मित्र पक्षातून उमेदवार आयात करावा लागणार आहे। गेली 5 वर्ष माझ्यासारख्या कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या या कामाची ही पोचपावती आहे। बेडकाला छाती फुगवली की आपण बैल झाल्यासारखा वाटतो, तशातला प्रकार दिसतोय मला हा। उमेदवार मिळत नाही अशा पद्धतीने हास्यास्पद विधानं त्यांनी करू नयेत। इतक्या दिवस मतदारसंघामध्ये कधीही न फिरलेले अमोल कोल्हे आता त्यांच्या नाटकांच्या माध्यमातून लोकांशी संपर्क साधायचा प्रयत्न करतात। स्वतःच्या घरासमोरचा रस्ताही त्यांना 5 वर्षामध्ये करता आला नाहीत आणि तरी सुद्धा आपण मतदारसंघामध्ये आहोत आणि जिंकू, इतका आत्मविश्वास येतो कुठून हा एक मला प्रश्नच पडतो।